तुम्ही जे पनीर आवडीने खाताय ते दुधाचं आहे की युरिया आणि डिटर्जंटचं? सकाळी दारात येणारं दूध खरंच पौष्टिक आहे की तो एक पांढरा विषारी द्रव्य आहे? सावधान, कारण FSSAI ने आता दुधातल्या भेसळी विरुद्ध युद्ध पुकारलं आहे. काय आहे ही नवी मोहीम? मित्रांनो, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे आपल्या रोजच्या आहाराचा अविभाज्य भाग आहेत. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच दुधाचं सेवन करतात. पण जर हेच अमृत विष बनून आपल्या ताटात येत असेल तर? मित्रांनो, ही भीती नाही, तर वास्तव्य आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने म्हणजेच FSSAI ने नुकताच एक अत्यंत गंभीर अहवाल आणि आदेश जारी केला आहे. देशभरात दूध, पनीर आणि खवा यामध्ये होणारी भेसळ आता धोक्याच्या पातळीबाहेर गेली आहे. त्यामुळेच FSSAI ने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तातडीने विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई नेमकी कशी असणार आहे, कोणावर छापे पडणार आहे आणि हॉटेल मालकांसाठी यात काय इशारा आहे, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एम. सुरुवात करूया या मोहिमेच्या कायदेशीर बाजूने. FSSAI ने हे पाऊल का उचललं? सूत्रांच्या माहितीनुसार बाजारात परवाना नसलेल्या अनेक संस्थांना बेकायदेशीरपणे दुग्धजन्य पदार्थ बनवत आहे. हे लोक खऱ्या दुधाऐवजी केमिकल्स आणि पावडरचा वापर करून पनीर आणि खवा बनवतात, जो सण समारंभात किंवा हॉटेल्समध्ये सरासर वापरला जातो. याला चाप लावण्यासाठी FSSAI ने अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006च्या कलम 16(5) अंतर्गत विशेष अधिकार वापरले आहेत. हे कलम अन्न नियमकाला सार्वजनिक आरोग्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे अधिकार देते. या आदेशात स्पष्ट म्हटले की भेसळयुक्त किंवा बनावट उत्पादन खरे म्हणून विकणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा लोकांवर आता फक्त दंड नाही, तर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. आता प्रश्न पडतो की ही कारवाई नेमकी होणार कशी? या मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी आता फक्त नोंदणीकृत डेअरी किंवा दुकानांवरच नाही, तर संशयित आणि परवाना नसलेल्या अड्ड्यांवरही छापे मारणार आहेत. येथे एक महत्त्वाचा शब्द वापरला गेलाय, ट्रेसेबिलिटी. म्हणजे काय? तर समजा एखाद्या मिठाईच्या दुकानात भेसळयुक्त खवा सापडला, तर अधिकारी फक्त त्या दुकानदारावर कारवाई करून थांबणार नाही, तर तो खवा कुठून आला, त्याचा निर्माता कोण आणि त्याला कच्चा माल कोणी पुरवला, या संपूर्ण साखळीचा म्हणजे सप्लाय चेनचा शोध घेतला जाईल. मुळापर्यंत जाऊन हे रॅकेट उद्ध्वस्त करण्याचे आदेश आहेत. तसेच पारदर्शकता ठेवण्यासाठी गोळा केलेले नमुने आणि कारवाईचा सर्व डेटा अधिकाऱ्यांना तात्काळ फोस्कोस म्हणजेच फूड सेफ्टी कंप्लायन्स सिस्टीम या ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करावा लागेल, जेणेकरून दिल्ली मुख्यालयात यावर थेट लक्ष ठेवता येईल. मित्रांनो, या आदेशाचा सर्वात मोठा दणका हॉटेल्स आणि रेस्टॉरंट व्यवसायालाही बसणार आहे. अनेकदा हॉटेल्सवाले म्हणतात की आम्ही दूध बाजारातून विकत आणलं, आम्हाला माहीत नव्हतं ते भेसळयुक्त आहे. पण आता हे कारण चालणार नाही. FSSAIच्या सल्ल्यानुसार हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे आणि जलद सेवा देणाऱ्या उपहारगृहांना आता जबाबदार धरलं जाईल. त्यांच्या ग्राहकांना सर्व केले जाणारे पनीर किंवा दूध शुद्धच आहे याची खात्री करण्याची जबाबदारी आता त्यांची स्वतःची आहे. जर हॉटेलच्या जेवणात भेसळयुक्त पनीर आढळलं, तर त्या हॉटेलचा परवाना रद्द होऊ शकतो आणि त्यांना कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागू शकतात. त्यामुळे स्वस्तात मिळतंय म्हणून कुठूनही पनीर घेणाऱ्या हॉटेल मालकांसाठी ही धोक्याची घंटा आहे. सरकार त्यांची कारवाई करेलच, पण एक जागरूक ग्राहक म्हणून आपली काय जबाबदारी आहे? सर्वप्रथम, नेहमी FSSAIचा परवाना क्रमांक असलेल्या पॅकेट बंद दुग्धजन्य पदार्थांनाच प्राधान्य द्या. त्यानंतर सुट्टे पनीर किंवा खवा घेताना त्याचा वास आणि चव तपासा. शुद्ध खव्याला तुपाचा वास येतो, तर भेसळीच्या खव्याला रबर सारखा वास येऊ शकतो. त्यानंतर तृतीय, जर तुम्हाला कोणत्याही दुकानावर संशय आला, तर तुम्ही FSSAIच्या पोर्टलवर तक्रार दाखल करू शकता. तुमचा एक निर्णय अनेकांचे प्राण वाचवू शकतो. मित्रांनो, अन्न फसवणूक रोखण्यासाठी आणि ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी उचललेलं हे पाऊल नक्कीच स्वागतार्ह आहे. पण याची अंमलबजावणी किती कडक होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? आपल्या देशात अन्नातील भेसळ थांबवण्यासाठी शिक्षेचे नियम आणखी कडक केले पाहिजेत का? फाशी किंवा जन्मठेपेसारखी शिक्षा हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.